सुप्रभात. मी प्राध्यापक शेंडे एम जी. आपण आज राज्यशास्त्र या विषयातील पाठ नंबर 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हा पाठ अभ्यासणार आहोत. प्रथमतः 1991 नंतर जग हे बदलत गेले, त्याचा अभ्यासही आपण केलेला आहे. 1989मध्ये पूर्व युरोपमधील बदल, 1990ची कुवेत समस्या, 1991चे सोव्हिएत रशियन विघटन हे देखील आपण अभ्यासलेले आहे. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग पुढे आला. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएत रशियाचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग आपल्या वापरात अलीकडच्या काळामध्ये येत आहेत. 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे शब्दप्रयोग ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला, तो म्हणजे जागतिकीकरण. मग जागतिकीकरण हा एक शब्द व्यापक स्वरूपाचा आहे. 1991 नंतरच्या काळातील राजकीय परिस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान, विचारप्रणाली विषयक बदलांचा समावेश केला जात होता. आज आपण जर पाहिलं तर शीतयुद्धोत्तर कालखंडामध्ये वर्णन करताना जागतिकीकरणाचा शब्दप्रयोग हा आपल्याला बऱ्याचदा वापरात आलेला दिसून येतो. मग आता जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? तर जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्थेबद्दलचे आपण बोलत असतो. तंत्रज्ञानातील होणारा विकास, त्याचा बदल हा आपण पाहतो. जर उदाहरणार्थ पाहिलं तर परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण आता ऑनलाईन प्रवेश घेतो. त्याचबरोबर आपल्याला मित्रमैत्रिणीशी, इतर कुटुंबाशी, आपल्या कुटुंबाशी जागतिक घडामोडीच्या माध्यमातून आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतो. आपला व्यवहार, त्याचबरोबर व्यापार या संदर्भातले बदल देखील आपल्याला दिसून येत आहेत. भारतातून फुले, फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतातील बाजारपेठेत युरोप, अमेरिका आणि चीनसारख्या देशातून माल आपल्या राष्ट्रामध्ये येतो. जागतिकीकरणामध्ये राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. जगात अनेक प्रकारच्या घडामोडी काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो प्रभावसुद्धा आपल्यावरती पडलेला दिसतो. प्रत्येकाचं मत हे आपल्याला जाणून घेता येतं. जर आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलो गेलो तर राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना आपल्याला पाहायला मिळतं की राष्ट्रवाद आज देखील महत्त्वाचा वाटायला लागतो. काही तंत्रज्ञानाच्या मते तंत्रज्ञान, अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणलेले आहे आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यांचं मतही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पना आज आव्हान देत आहेत. नागरिक समाज बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झालेले आहेत. आज सामाजिक समस्या, चळवळ, मानवी समस्यावर भर देताना आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्राच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करताना आपल्याला अनेक क्षेत्रात पाहायला मिळतं. आपण जर आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचा जर स्वतंत्र अभ्यास करायचं म्हटलं तर त्या बदलांचा भारतावरती अनेक परिणाम झाल्याचं दिसून येतं. आणि हे दिसून आलेल्या गोष्टी मग त्या राजकीय असतील, आर्थिक असतील, बदलांचा सामाजिक, सांस्कृतिक घटक असेल, त्याचा परिणाम आपण पाहणार आहोत. आता पुढचा जो घटक आहे तो कोणता आहे? आर्थिक घटक. मग आर्थिक घटकामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार कसा होतो आणि कोणत्या पद्धतीने होतो?
घटक. त्याच्यामधला पहिला जो आपल्याला पाहायला मिळतो, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. मुक्त संचार. मग गुंतवणुकीत हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. गुंतवणुकीच्या माध्यमातून उद्योगधंद्याची उभारणी करता येते. उद्योगधंद्यामधील भांडवल गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ टाटा किंवा रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील ते गुंतवणूक करताना आपल्याला पाहायला मिळतं. ONG सारख्या सरकारी कंपन्यात देखील गुंतवणूक करताना अनेक कंपन्या आपल्याला पाहायला मिळतात. आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केलेले, त्याचबरोबर मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहक उपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करतात आणि त्या करतानाही आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये सर्वसाधारण 1990च्या दशकपूर्ती अशा तऱ्हेच्या गुंतवणुकीमध्ये क्वचित त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते. अडथळे आता दूर झालेले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवली गुंतवणुकीतून भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूनी होते. याला देवाणघेवाण म्हटलं जातं किंवा आदानप्रदानसुद्धा म्हटलं जातं. भारतात हे विकसनशील राष्ट्र आहे. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताचा विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज, भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीचा आर्थिक मर्यादा त्यावरती टाकलेल्या आहेत. पण परदेशी गुंतवणुकीची गरज आपल्याला आहे. परंतु गुंतवणुकीचा पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. हे क्षेत्र ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये महत्त्वाचे आहे, कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि हे होत असताना आपण जर काही उदाहरणं पाहिली, भारत देशातील भारतीय गुंतवणुकीची काही उदाहरणं हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये जर आपण हे पाहिलं तर टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना युनायटेड किंगडम हा आपल्याला बघायला मिळतो. हा कारखाना या ठिकाणी संपूर्ण जगभरामध्ये त्याचा व्यापक पसार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ONGC विशेष लिमिटेड व्हिएतनाम हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी जग पातळीवरती काम करताना किंवा वावरताना हे दिसतं. अशा माध्यमातून हे आपल्याला, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ही कंपनीसुद्धा भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यातून अनेक प्रकारचा व्यवहार झालेला आपल्याला किंवा व्यापार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नेस्ले उद्योग हा सुद्धा भारतामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतो. आता ह्या माध्यमातून व्यापार संकल्पनाचे बदल 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यातला कोणता बदल आहे? पहिला, 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संकल्पना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला एक करार होता. 1995च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर जागतिक पातळीवरती WHO निर्मिती, जागतिक व्यापार संघटना याची निर्मिती केली गेली आणि आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर करसुद्धा त्या ठिकाणी रद्द केले. जागतिक पातळीवरती व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन दिलं गेलं. या संघटनेचे कार्य आंतरराष्ट्रीय व्यापारसंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबद्दल लक्ष ठेवणारी एकमेव संघटना ठरली. ही संघटना मुक्त व्यापारात प्रोत्साहन देते. देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशादरम्यान व्यापारात कोणती बदल घडवून आणणं ही ते ठरवते. त्यानंतर दुसरा आपल्याला पाहायला मिळेल
की व्यापार हा साधारणपणे वस्तूचा केला जातो. मग त्यात लोखंड असेल, खनिज तेल असेल, कोळसा असेल यासारख्या वस्तूंचा, त्याचबरोबर किंवा फळे असतील, फुले असतील, बियाणे असतील यासारख्या नाशवंत वस्तूंचा सुद्धा असू शकतो. मग 1990च्या दशकाच्या दरम्यान व्यापार संकल्पनेचा अधिक व्यापक स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्राची भर त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील त्या ठिकाणी व्यापाराचा भाग झाल्या आहेत. आज आपण त्यापुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबद्दल बोलतो. यात कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. मग बौद्धिक संपदा सारखी उदाहरणं जर आपल्याला पाहायची असतील तर त्यात अमूल असेल, वाडीलाल असेल, त्यानंतर ट्रेडमार्क असेल, गुगल असेल, त्यानंतर कॉपीराईट, जे आपण ज्या नवीन प्रचलित आलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करतो. मग त्या व्यापारामध्ये एक महत्त्वाचा बदल कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेतात, आदानप्रदान करतात. जहाजांसाठी खास बंदराची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीचे आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आता कंटेनर कार्गो आपण जर पाहिलं तर या कंटेनर कार्गोमध्ये जागतिक पातळीवरची इकडची तिकडे कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये देवाणघेवाण ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या देवाणघेवाणीच्या माध्यमातून अनेक प्रकारचा जागतिक व्यवहार हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा पॉईंट जो येतो तो ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आता 1990च्या दरम्यान दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रातील सरकारी नियंत्रण होतं, पण त्यानंतर खाजगी उद्योगधंद्यांना मर्यादित संधी उपलब्ध होती. जागतिकीकरणाच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर खाजगी उद्योगधंद्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आत्ता परदेशी व्यापार करू लागल्या आहेत. त्याचं रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावरती सुद्धा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग माणसांच्या याच्यावरती सर्वसामान्य काय परिणाम झाला आहे तर पहिल्यांदा कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिक बाजारावर होतो. उदाहरणार्थ बरेच कुशल अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात दररोजची संधी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरा परिणाम म्हटलं तर लहान उद्योग आणि दुकानावर झालेला सुद्धा पाहायला मिळतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग आहे किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात. जर आज आपण पाहिलं तर मोठ्या शहरामध्ये किराणा दुकाने किंवा मॉल जरी उभी असली तरी देखील छोटी दुकानदारं, भाजी किंवा फळे विक्रेते आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याच कारण म्हणजे ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. मॉलच्या माध्यमातून उदाहरणार्थ डीमार्ट असेल, एनमार्ट असेल, रिलायन्स असेल ही मोठी मोठी दुकानं आहेत. त्याचबरोबर छोटी छोटी दुकानं सुद्धा त्या ठिकाणी किराणा मालाची आहेत. आता तिसरा परिणाम काय झालेला दिसून येतो आपल्याला शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांमध्ये मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करता येतात. द्राक्षे असतील, त्यानंतर डाळिंब असेल, हे आज आपल्याला पाहायला मिळतं की परवा
मंगळवेढ्याहून युरोप किंवा इतर जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये आपल्या इथली फळं पाठवण्यात आली ही आपल्याला पाहायला मिळतं, बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा जो भाग येतो आहे तो राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्र. तर जागतिकीकरणामध्ये राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करता येतं. आता त्या कोणत्या पद्धतीने करता येतं त्यातला जो पहिला पॉईंट येतो आहे तो लोकशाहीचे महत्त्व. लोकशाहीचं महत्त्व काय आहे? लोकशाहीचे महत्त्व याच्यामध्ये 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात काही गोष्टी बघायला मिळतात. जग लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असं मानलं जातं, पण सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि अनुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेमध्ये पारंपरिक निर्णय हे प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजात सर्व घटकांचा निर्णय या प्रक्रियेत सामील करता येतो. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत समाजाच्या सहभागावर त्यांचा भर दिला जातो. त्यानंतर दुसरं क्षेत्र कोणतं येतं? राज्याचे स्थान. राज्याचं स्थान काय असलं पाहिजे? जागतिकीकरणामध्ये काही संदर्भामध्ये ते मांडलं जातं की राज्याचं महत्त्व हे कमी होत चाललेलं आहे. कारण सार्वभौमत्व आणि राज्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याचा अधिकार क्षेत्राशी जोडलेली. त्याचबरोबर राज्याच्या आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये कायदे करणे त्याचा अधिकार राज्यांना असतो. सार्वभौमत्वावर आज अंतर्गत असे बाह्य घटकाकडून आघात होत आहेत असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठा, जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नाबाबतची वाढती चिंता हे सर्व आव्हानं आपल्याला स्वीकारावी लागतात. तर राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्या याला केंद्रस्थान त्या ठिकाणी अंतर्गत आव्हाने आहेत. त्यानंतर पुढचा घटक येतोय राजकीय क्षेत्रामधला बिगर राजकीय घटक. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैर सरकारी संस्थांना नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन चे महत्त्व प्राप्त झाले. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्या राजकीय संघटनाचा देखील समावेश त्यामध्ये आपल्याला घटकांचा समावेश करता येईल. अमनेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मूव्हमेंटसारख्या संघटनाचा दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर राजकीय क्षेत्राचा चौथा घटक जो आहे तो मानवी हक्क. जगात कोणत्याही कारणास्तव आपण इतर राष्ट्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा मानवाचे अधिकार संरक्षण हा महत्त्वाचा विषय बनलेला आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशामध्ये मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो.
म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घ्यावा लागतो. त्यात थोडक्यात आपण राजकीय हक्क स्वातंत्र्य पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षात स्थानिक सांगड घालणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये काही आपल्याला उदाहरणं घेता येतील. भारतात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करार संघटनांचा सभासद आहे. भारत हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनाचा सभासद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात काही नियमांचे पालनही करावे लागते. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तसेच बांगलादेशी केलेल्या फराक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांचा पाणी वाटपाबाबत नियमाचे पालन हे भारताला करावे लागते. त्यानंतर अमनेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्याबाबत प्रश्न उपस्थित करतात, स्थानिक सरकारवर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत अमनेस्टीने टीका केली होती, हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे सुद्धा युरोपमध्ये रेडिएशन पसरले आहे. पर्यावरणातील संदर्भात आपत्तींना देशांच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. म्हणूनच युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोचून त्या ठिकाणी उपाययोजना हे कराव्या लागतात. त्यानंतर मोठ्या धरणाबाबतही विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन, जागतिक बँकेची मदत ही आंदोलनेही आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती करावी लागतात. त्याचबरोबर जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जातो. प्रकल्पांना योग्य परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी त्यांना विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथं आपल्याला दिलेलं आहे कुडनकुलम आणि आण्विक प्रकल्पाविरोधी आंदोलन करताना कशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांना समस्या येतात हेही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अपघातानंतरचा चेर्नोबिल आण्विक प्रकल्प हाही आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी त्या संदर्भामध्ये वरील सर्व प्रकरणामध्ये जर पाहिलं, विचार केला तर राज्याच्या सार्वभौमत्वाला हे आव्हानच दिलं जातं. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपात आव्हानांची ही उदाहरणं आहेत. म्हणून असेही राज्य सरकारने जरी परवानगी दिली असली तरीसुद्धा लोक त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणू शकतात. एक चालू करण्यासाठीही दबाव आणू शकतात आणि ते बंद पाडण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी दबाव आणू शकतात. हे आपल्याला वरतील दोन उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल. चेर्नोबिल आण्विक प्रकल्प आणि त्यानंतर कुडनकुलम आण्विक प्रकल्प विरोधातलं हे जे आंदोलन आहे, यावरून आपल्याला या गोष्टी लक्षात आल्या असतील. जागतिकीकरणाच्या युगामध्ये राज्याला किती महत्त्व आहे? राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे का? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का, असं वाटायला लागतं. आपण राज्याच्या मुख्य घटकाकडे बघूयात. भूप्रदेश, सार्वभौम, शासन, जनता हे घटक आहेत. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राजकीय एकात्मतेविषयी बोलतो. सार्वभौमत्व, शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता ही कमी होत चालली असली तरी परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काचं आधारे राज्य निर्मिती होत आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जावं लागतं. विधानमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्याय व्यवस्था आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था या ठिकाणी आपल्या उभा आहेत. या संस्थाच राज्याचा मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे हे आर्थिक विकासाला प्रोत्साहन देते. ही कार्य करू शकतात. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था
म्हणून जागतिकी नागरीकरणाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलांचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल. मग आता यावरती आपल्याला विचारप्रणाली काय म्हणते? विचारप्रणालीच्या माध्यमातून जर विचार केला तर शीत युद्धाच्या काळामध्ये एक महत्त्वाचा घटक होता. राष्ट्राचे वर्गीकरण आणि एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी, दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे. सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोप राष्ट्रे ही साम्यवादी, तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपातील राष्ट्रे ही भांडवलशाही असे घटक केले जात होते. विचारप्रणालीच्या माध्यमातून अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. विचारप्रणाली, राजकीय घटक, प्रत्येक घटकांची राष्ट्रांची अर्थव्यवस्था राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसार आखली जाते. तर या ठिकाणी उदाहरण जर घेतलं तर पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तिथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते. त्या काळामध्ये भारतासारख्या राष्ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र मानले जात होती, म्हणून तेथील अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते. या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हटले जाते. याचा अर्थ असा की अर्थव्यवस्था खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्राची भूमिका या ठिकाणी बजावताना पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं तर जागतिकीकरणाच्या युगामध्ये एकच प्रभावी प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. प्रत्येक क्षेत्रामध्ये परंतु राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करतं. या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असते. आपण काही उदाहरणे बघूयात. अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणालीबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, म्हणून त्याचे वर्णन भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. पश्चिम युरोपीय राज्यामध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून त्याचे वर्णन कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणाली आहे, म्हणून 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झालेला दिसून येतो. आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. भारतात जर आपण पाहिलं तर बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्द प्रयोग वापरत नाही. आपण आर्थिक उदारीकरण हा शब्द वापरतो. त्यानंतर पुढचा भाग जो येतो तंत्रज्ञान. तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 1990च्या दशकामध्ये जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला बघायला मिळतो. उपग्रह संप्रेषण प्रणाली असेल, मोबाईल असेल, टेलिफोन असेल, फॅक्स असेल, इंटरनॅशनल इत्यादी जनतेच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनात क्रांती घडून आलेली बघायला मिळते. मग हे तंत्रज्ञान जे आहे, या तंत्रज्ञानातून आपण भारतातील प्रसारमाध्यमात कसा बदल झाला हे आपण पाहूया. 1990मध्ये CNN हे भारतात प्रवेश केला. परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शन चॅनल पाहू शकत होतो. साधारणतः एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल्स सुरू झाले. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटिनाच्या सहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. संप्रेषणाच्या इतर साधनाचा देखील बराच बदल घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं काम करून घेत असत. शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती.
त्यानंतरच्या काळामध्ये सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग STD ची पद्धत सुरू झाली. आज मोबाईलमध्ये सर्वत्र वापर होताना आपल्याला बघायला मिळतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्या सगळ्यांच्याकडे ते आहेत आणि ते वापरू शकतात. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती म्हणजे इंटरनेटची क्रांती होय. जगामध्ये कोणाशीही कुठेही तात्काळ जर संपर्क साधायचा असेल तर आपण त्याची सोय लगेच त्या ठिकाणी निर्माण करतो आणि मोबाईल हातामध्ये घेतो आणि एकमेकांशी संपर्क साधतो. विचार, संस्कृती आणि माहितीच्या जगामध्ये प्रसार कोठेही करणे त्यामुळे शक्य झालं आहे. इंटरच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप इत्यादीच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंग आपल्याला उपलब्ध झाली आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतं की STD टेलिफोन बूथ हे काही माध्यमाकरता आपल्याला वापरता येतं आणि त्याच्यानंतरचा जो क्रांतिकारक बदल आपल्याला पाहायला मिळतो, एक शेतकरी महिला आपल्याला या ठिकाणी मोबाईलवरती बोलताना पाहायला मिळते. म्हणजे ही मोबाईलची क्रांती, तंत्रज्ञानाची क्रांती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग अशा माहितीच्या युगामध्ये तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसतं. त्यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्याचे स्वरूप NGOचे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनाचे असेल, यांच्या वाढीस ते मदत होते. अशा सीमापार गटावर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे राज्यांना सुद्धा अवघड जाते. आता याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. आता जागतिक पातळीवर ते प्रसार माध्यमाची क्रांती आपल्याला इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता, अनेक लोकांना जगामध्ये काय घडतं आहे हे जाणून घेणं अगदी सहज सोपं झाले आहे. त्याचबरोबर लोकांच्यामध्ये देशांतर्गत, देशाबाहेर भ्रमणध्वनी, समाज, संस्कृती, त्यानंतर संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्या वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचा उदय होताना आपल्याला पाहायला मिळतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीवरती पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव पाहायला मिळतो. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलारायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा प्रभाव दिसून येतोय. तर आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर खाण्यापिण्याच्या सवयीवर बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये पाश्चिमात्याचा प्रभाव दिसून येतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारखे नवीन कल्पना हे समोर आलेले आपल्याला दिसतात. वेस्टर्न पद्धतीने कपडे घालण्याचा कल हा दिसून येतो. आपण जर इथं पाहिलं फ्रेंडशिप डे, मुलांची ती साजरा करण्याची पद्धत कोणत्या पद्धतीची आहे. त्यानंतर त्याचबरोबर क्रेडिट कार्ड, व्हिसा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करतो, हेही आपल्याला पाहायला मिळतं. मग समाजात हा चाललेला व्यक्तिवाद किंवा भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक भाग आपल्याला म्हणावा लागेल. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झालेला आहे. व्यक्तिवादाने भर घातली आहे. आज आपण मला प्रायव्हसी पाहिजे किंवा ही माझी खाजगी प्रायव्हेट जागा, स्पेस आहे या स्वरूपाचे उद्गारही अगदी लहान मुलांपासून, मुलींपासून वयस्कर लोकांच्यापर्यंत आपण ऐकतो. क्रेडिट कार्डमुळे आपल्याला आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती ही दिसते. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला दिसून येतात. तरुणांसाठी देशातील नवीन नवीन संधी उपलब्ध होणे सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याचा अधिक चांगली जाणीव आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडले गेलो आहोत. रोजच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक रोजगार निर्मिती केली जात आहे. मुख्यतः खाजगी क्षेत्रामध्ये होत असलेला बदल हा आर्थिक क्षमता वाढवून देणारा आहे. सरकारी
सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकते यावर आर्थिक मर्यादा ह्या अवलंबून आहेत. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती या त्याच्याभोवती स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील की ही देखील भीती आहे. कुटीर उद्योग हे बंद होतील आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये लहान किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. खरे पाहिले तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारतामध्ये राजकीय परकीय भांडवल आणि व्यापार साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडला गेला आहे. स्वतंत्र म्हणजे स्वायत्तता आणि स्वावलंबन ही भारत साम्राज्यवादाविरोधी विचारप्रणालीच्या आधारे उदारीकरण संकल्पना हा विरोध केला जातो. भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही मानणारे दोघेही उदारमतवादांचा विरोध करतात. साम्यवादी वादांचा विरोध हा विचारप्रणालीच्या आधारावर असतो. गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह ते आता संरक्षण दिले जाईल यासाठी म्हणून विरोध करतात. शेवटी आपल्या मूलभूत मूल्यांचे संरक्षण करणे, कल्याणकारी व्यवस्था राबवणे आणि परिघावरील तसेच वंचित लोकांचा सांभाळ करणे हा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिला जातो. या ठिकाणी पाठ दुसरा जवळजवळ संपलेला आहे. या ठिकाणी जर कोणाला शंका असतील तर त्यांनी मोबाईलवरती मला किंवा वैयक्तिक याच्यावरती व्हॉट्सअपवरती मला संपर्क साधावा. अभ्यास करा, सुरक्षित रहा, काळजी घ्या. धन्यवाद.